नमस्कार. महा डिजिटल मीडिया असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय नाईक नवरे आपल्यासोबत आहेत. आज नागपूरमध्ये अत्यंत महत्त्वाच्या बैठकीच्या निमित्तानं ते या ठिकाणी उपस्थित आहेत. नाईक नवरे सर, या MDMA संघटनेचं जे काही भविष्यातलं जे काही धोरणात्मक काम असेल किंवा पुढचं व्हिजन जे असेल तर ते नेमकं काय आहे? महा डिजिटल मीडिया असोसिएशन MDMA ही जी सेल्फ रेग्युलेटरी बॉडी आहे त्याचे मेन संस्थापक आणि राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट अद्वैत चव्हाण सर माझ्याबरोबर आहेत. त्याचबरोबर आमचे जे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते विनायकराव शिंदे सर आणि जे ट्रेझरियन खजिनदार आहेत ते महादेव हारणे सर आणि मी स्वतः. तर आम्ही गेले 5 वर्षापासून महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने डिजिटल मीडियातील जे पत्रकार आहेत, मग त्याच्यामध्ये यूट्यूब असेल, त्याच्यामध्ये वेब पोर्टल असतील किंवा वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतील, तर त्यांच्यासाठी सातत्याने आम्ही लाईव्ह सेक्शन घेतलेले आहेत आणि त्या माध्यमातून डिजिटल मीडियाची जनजागृती करण्याचा किंवा जे आमचे विद्यार्थी त्यावेळेला होते, जे प्रशिक्षणार्थी होते, तर त्या सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारे ह्या डिजिटल मीडियातील आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि आज मला विशेष असा आनंद होतो आहे की आम्ही ह्या नागपूर भूमीमध्ये आहोत आणि आमची सर्व कोअर टीम जी आहे तर त्यांनी या सर्व जे आत्ता नव्याने या डिजिटल मीडियामध्ये जे पत्रकार येऊ इच्छितात त्यांच्यासाठी MDMAच्या माध्यमातून अतिशय सुवर्ण संधी आम्ही आणलेली आहे. आणि ती म्हणजे की ह्या महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही ऑथोराईज असा प्रशिक्षण इथून पुढच्या कालावधीमध्ये जे आता नवीन ह्याच्यामध्ये पत्रकार येऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी आपण ट्रेनिंग कोर्स म्हणूया आणि त्याला पूर्णपणे आपल्या भारत सरकारची मान्यता असणार आहे. आणि त्या धर्तीवरती आमचे जे सचिव आहेत, संस्थापक आहेत अद्वैत चव्हाण सरांनी दिल्लीमध्ये सर्व विभागाशी बोलून घेतले आणि त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आलेला आहे. आणि म्हणूनच ही आमची या ठिकाणी आज बैठक झाली. आणि लवकरच आम्ही हे जे तुम्ही नवीन पत्रकार जे या डिजिटल मीडियामध्ये येऊ इच्छितात त्यांच्या हितासाठी किंवा त्यांना चांगल्या प्रकारे याच्यामध्ये प्रशिक्षण करून वेल ट्रेन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरं विशेष या ठिकाणी मला आणखी सांगावंसं वाटतं की लवकरच आम्ही परत एकदा जो आत्ता नवीन सिलेबस आले असेल किंवा जे नवीन तंत्रज्ञान ह्या डिजिटल मीडियामध्ये आलेलं आहे तर ते तुमच्या सर्वांसाठी आम्ही परत एकदा नव्याने नवनवीन त्याच्यामधले ॲप्स असतील, नवनवीन एडिटिंग सॉफ्टवेअर असतील किंवा वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतील तर ते सर्व आमची जी ही सर्व टीम आहेत त्याच्यामध्ये एक विशेष मला प्राधान्याने इथं उल्लेख करावा वाटतो की सोलापूर युनिव्हर्सिटी आहे तर त्याच्यामध्ये प्राध्यापक बाळासाहेब महागाडे सर जे आहेत त्यांनी गेले 4 वर्षापासून त्या युनिव्हर्सिटीमध्ये डिजिटल मीडियातील पत्रकारांसाठी हजारो 100च्या पेक्षा जास्त विद्यार्थी प्रत्येक बॅचला अशा 6-6 महिन्याच्या बॅच एक प्रदीर्घ मोठा अनुभव असलेले आपल्याकडे लेक्चर या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर चव्हाण सर तर तुम्हाला माहीत आहेत की गेल्या अनेक वर्षापासून आहेत, विनायक शिंदे सर आहेत, मी स्वतः आहे. तर आम्ही आमचा जो अनुभव आहे आणि विशेष म्हणजे जे मध्य प्रदेश राज्य आहे सर, है ना, बरोबर आहे ना, तर त्यांनी डिजिटल मीडियातील पत्रकारांसाठी प्राधान्यानं तिथं पगार सुरू केलेला आहे. तर त्या धर्तीवरती आपण सुद्धा आता आपल्याला माहीत आहे की आपल्यासुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळाची स्थापना होते, मुख्यमंत्र्याची नेमणूक झालेली आहे, बाकीची इतर खाती जी आपल्याशी संलग्न आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी लवकरच वितरित होतील. आणि आमची सर्व टीम परत एकदा मुंबईला ह्या सर्व शिष्टमंडळ घेऊन आपण त्या ठिकाणी ह्या संबंधित मंत्र्यांना त्या ठिकाणी भेटतोय आणि त्या मध्य MP च्या धर्तीवरती कशा प्रकारे आपल्या महा डिजिटल मीडियातील पत्रकारांना किंवा ह्या डिजिटल मीडियातील पत्रकारांना कशा प्रकारे पगार म्हणा, मानधन म्हणा किंवा जाहिरात स्वरूपात ज्या भारत सरकारच्या, राज्य सरकारच्या ज्या जाहिराती आहेत तर त्या ऑथोराईज जाहिरातीच्या माध्यमातून कशा प्रकारे उत्पन्न मिळेल तर ह्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करू. आणि तो आपला अजेंडा सर तयार झालेला आहे तर लवकरच आम्ही तो तुमच्यासमोर त्या ठिकाणी मांडतो. आणि आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आमच्या या महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या माध्यमातून जो नवीन या ठिकाणी आम्ही भारत सरकारचा इथं एक कोर्स लॉन्च करतो आहे तर त्यांना तुम्ही आमची ज्यावेळेला एक लिंक येईल आणि त्याला तुम्ही जॉईन होऊन तुमचं ॲथोराईज त्या ठिकाणी ॲडमिशन करा आणि आपण त्या ठिकाणी परत एकदा सर्वजण त्या ठिकाणी भेटूया. धन्यवाद. नमस्कार. आज आम्ही नागपूरमध्ये आहोत. महा डिजिटल मीडिया असोसिएशन अर्थात MDMA या संघटनेच्या काही महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयासंदर्भात आज आम्ही या ठिकाणी सर्वजण पदाधिकारी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये MDMA या संघटनेचे सचिव ॲडव्होकेट अद्वैत चव्हाण
हे या ठिकाणी उपस्थित आहेत. अद्वैत चव्हाण सर हे नागपूर खंडपीठामध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकिली करतात. या संघटनेच्या स्थापनेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्याचप्रमाणे शिंदे सर जे आहेत, तर शिंदे सर ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून या संघटनेचं काम पाहतात आणि सोबत हारणे साहेब हे आहेत या संघटनेचे सचिव म्हणून काम पाहतात. सोबतच आपल्या आजच्या या एकूण नियोजनामध्ये दत्तराव नाईक नवरे हे सुद्धा आमच्यासोबत आहेत. आम्ही या बैठकीच्या निमित्तानं नागपूरची जी पवित्र दीक्षाभूमी आहे, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, तर त्या स्थळाला भेट दिली. याशिवाय नागपूर शहरातली जी अनेक महत्त्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आम्ही भेट दिली. उच्च न्यायालय ते आम्ही भेट दिली. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने तिथेही आम्ही भेट दिली. तर अद्वैत चव्हाण सर आपल्यासोबत आहेत. सर, एकूण आजच्या बैठकीच्या अनुषंगानं आपण काय सांगाल सर? मुळात आजची बैठक जी आपण आयोजित केली होती त्यामागचा जो पहिला उद्देश असा होता की महाराष्ट्राचे जे नवनियुक्त मुख्यमंत्री, लोकनियुक्त म्हणता येईल, त्यांच्या पक्षाने त्यांना निवड केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, 6 वर्षापूर्वी डिजिटल मीडियाच्या संदर्भातील एक महत्त्वाची घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारने केली होती आणि आज या गोष्टीला 6 वर्ष म्हणजे जवळपास अर्धतप ज्याला म्हणता येईल ते आता उलटलं. आणि आज परत देवेंद्र फडणवीसांची भूमिका जी आहे, एकंदरीत महा डिजिटल मीडिया असोसिएशन त्यांना काही आपण शासन दरबारी पत्रव्यवहार केला आणि त्यांना आठवण करून दिली, कारण आठवण करून देणं राज्यकर्त्यांना फार गरजेचं असते. बरोबर आहे. तर आज आपण या सर्व संघटनेच्या या मुख्य म्हणजे याला कोअर बैठक म्हणता येईल, कारण आजच्या बैठकीला आमचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव शिंदे असतील किंवा आमचे पूर्ण देशाचे जे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम बघितलं ते आमचे दत्तराव नाईक नवरे सर आहेत किंवा आमचे कोषाध्यक्ष जे आहेत महादेवराव हारणे सर, तर असे सर्व लोक आणि इतर आमचे पदाधिकारी, काही पदाधिकारी आमचे बाहेर आहेत, ॲब्रॉडला आहेत, त्यामुळे ते काही येऊ शकले नाही, पण त्याचे मेल आणि बाकीच्या गोष्टी प्राप्त झाल्या. तर आम्ही सर्वजण देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे डिजिटल मीडियाच्या बाबतीत योगी सरकारसारखं भूमिका घेणार का? कारण आपल्याला माहिती आहे की उत्तर प्रदेश हा भाजपचा बॅटल ग्राउंड आहे, मुख्य म्हणजे त्यांचं जे ग्राउंड आहे. बरोबर. आणि त्या ग्राउंडला आता महाराष्ट्रामध्ये जे काही विधानसभेला यश लाभलेलं आहे, तर हे याच्यामध्ये योगींची भूमिका खूप महत्त्वाची आहे. तुम्ही मान्य करा, डिजिटल पत्रकारांसाठी खूप चांगल्या भूमिका घेतली. अर्थात उत्तर प्रदेशमध्ये डिजिटल मीडिया पत्रकारांना ॲक्रिडेशन असेल, प्रेस आय डी असेल किंवा शासन स्तरावर जे काही पैसे आर्थिक स्वरूपात, कारण मुळात कसं मुळात आपल्याकडे सुद्धा आपल्या राज्याचं बजेट पण जवळपास 6 ते 7 कोटी रुपये आहे जाहिरातीवर. ते जाहिराती कुठल्या संस्थेला दिल्या जातात काय, या सर्व गोष्टीचं आत्ता आपल्याला घेणं नाही. पण जे डिजिटल मीडियामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना सरकारनं ठोस एक काहीतरी त्यांच्याबाबत भूमिका घ्यावी आणि म्हणून आज आपण ही बैठक बोलावली. आणि सर्वांना सांगायचं एक म्हणजे तुमच्या माध्यमातून एक सांगायचं आहे की राज्यातल्या डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी MDMA म्हणजे महा डिजिटल मीडिया असोसिएशन लवकरच एक अतिशय चांगल्या आणि महत्त्वाच्या भूमिकेमध्ये येत आहे. तर आपण बघाल येत्या काळामध्ये MDMA खूप चांगली भूमिका जी आहे जी वारंवार नेहमी घेतच आली, पण आता थोडंसं शैक्षणिक आणि धोरणात्मक भूमिका जी आहे तर ती भूमिका पण आता महा डिजिटल मीडिया असोसिएशन नक्कीच लवकर घेईल. धन्यवाद. डिजिटल मीडिया या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव शिंदे आपल्यासोबत आहेत. सर, महा डिजिटल मीडिया असोसिएशन जी संघटना आहे महाराष्ट्रामध्ये डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसाठी खूप मोठं काम करत आहे. तर संघटनात्मक पातळीवर संघटन बळकट होण्यासाठी आपलं भविष्यातली योजना काय आहेत किंवा आपलं पुढचं नियोजन काय आहे? महा डिजिटल मीडिया असोसिएशन म्हणजेच MDMA याची स्थापना सन 2018 साली अमरावती येथे ॲडव्होकेट अद्वैत चव्हाण आणि आमचे सहकारी दत्तराव नाईक नवरे, त्याचबरोबर महादेवराव हरणे आणि राज्यातील आणखीन आमचे पदाधिकारी कोर टीम यांनी मिळून ही संघटना स्थापन केली. त्याच्यानंतर देश पातळीवरती या संघटनेचं कामकाज डिजिटल मीडियामध्ये कसं चालतं आहे याचा अभ्यास सरांनी डिजिटलमध्ये यूट्यूबला सुरू केला. तो लोकांना आम्ही मोफत देत होतो, पण आजकाल कसं झालं, लोकांना मोफत दिलेली गोष्ट रुचत नाही. पैसे घे आणि काही तोंडावर मार, ही जो प्रकार चालला आहे तो डिजिटल मीडियामध्ये व्हायलाच नाही पाहिजे. कारण डिजिटल मीडिया काय आहे, सोशल मीडिया काय आहे आणि तुमचं इंस्टा काय आहे, रील काय आहे, ह्यातले फरक जे आहेत ते पत्रकार किंवा आपली जी जनता आहे त्यांना समजलंच नाही. तर डिजिटल मीडियासाठी आमची महा डिजिटल मीडिया असोसिएशन ही काम करते. आता या वर्षीपासून आपण आज नागपूरमध्ये कोर कमिटीची बैठक घेतली. तर महाराष्ट्र राज्य असेल किंवा देश पातळीवरती आम्ही संघटन करणार आहे. त्याच्यामध्ये मग तुमचे महाराष्ट्रातले पदाधिकारी असतील,
जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, तालुक्याचे पदाधिकारी असतील, एखाद्या गावातून जरी मला म्हणला की मला ह्या ठिकाणी काम करायचं आहे, तर त्यातला सुद्धा आपण या डिजिटल मीडियामध्ये घेऊन संघटन बांधण्याचं काम उत्तम प्रकारे सर्वांच्या साथीने करणार आहोत. धन्यवाद. महाराष्ट्रातील डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसाठी काम करणारी एक अत्यंत महत्त्वाची संघटना म्हणून MDMA अर्थात महा डिजिटल मीडिया असोसिएशन ही संघटना काम करते. या संघटनेची अत्यंत महत्त्वाची बैठक आज नागपुरामध्ये झाली. आज दिवसभरामध्ये आम्ही नागपूर शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी दिल्या. या भेटीच्या निमित्तानं आणि बैठकीच्या निमित्तानं महा डिजिटल मीडियाचे संस्थापक सचिव ॲडव्होकेट अद्वैत चव्हाण हे आपल्यासोबत आहेत. ॲडव्होकेट अद्वैत चव्हाण हे नागपूर खंडपीठामध्ये वकिली करतात. याशिवाय त्यांना वेब डेव्हलपिंग आणि डिजिटल मीडियाच्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत वेगवेगळ्या त्या टेक्नॉलॉजींचा प्रचंड मोठा अनुभव आहेत. त्यांच्यासोबतही आज आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. सोबतच महा डिजिटल मीडिया असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत विनायकराव शिंदे तेही या बैठकीला उपस्थित होते. याशिवाय या संघटनेचे अध्यक्ष दत्तराव नाईक नवरे ही या बैठकीसाठी उपस्थित होते. एकूण या बैठकीमध्ये महा डिजिटल मीडिया असोसिएशनचे भविष्यातील जी वाटचाल आहे त्या वाटचालीसंदर्भात चर्चा करण्यात आली. संघटन बांधणे असेल आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसाठी जे वेगवेगळे भविष्यकालीन उपक्रम असतील तर त्या उपक्रमांसंदर्भातही महत्त्वाची चर्चा करण्यात आली. आणि हे सर्व महत्त्वाचे निर्णय जे आहेत तर ते प्रत्यक्षात पुढच्या काळामध्ये उतरलेले आपल्याला दिसून येतील. धन्यवाद.